1857च्या लढ्यानंतर इंग्रजांनी एक धडा लक्षात घेतला होता की या देशामध्ये लोक जी आहेत ती श्रद्धाळू आहे, त्यांच्या आस्था ह्या धर्मामध्ये जास्त गुंतलेल्या आहे आणि त्यामुळे या धार्मिक आणि श्रद्धाळू समाजाला, जातीमध्ये विभागलेल्या समाजाला एका विरुद्ध जर आपण दुसऱ्याला उभं करून ठेवलं तर आपल्याला इथली सत्ता जी आहे ती एकदम सोप्या पद्धतीने राबवता येईल। आणि मग त्याचाच भाग जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हिंदूंना जवळ करणे, मुसलमानांची सत्ता होती, मुसलमानांचा सम्राट होता म्हणून त्यांना दूर करणे आणि पहिली जी फूट आहे ती प्रशासनाच्या माध्यमातून, मिलिटरी प्रशासनाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिमांमध्ये इंग्रजांनी जाणीवपूर्वक आपला सत्ता सोपान सोपं करावं म्हणून केलं। 1875मध्ये अँग्लो ओरिएंटल कॉलेज आलं, ज्याला आता अलीगढ विद्यापीठ म्हणतो आपण, ज्याच्या माध्यमातून आजही भाजपसारख्या आणि RSS सारख्या विचारधारेला कुठेतरी हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा संधी जी मिळते, तो इतिहास उकरून काढण्याला संधी मिळते, त्याला नख लावायची संधी मिळते, त्याचा इतिहास तसाच आहे। तो सुरुवातीला मुस्लिमांमध्ये पाश्चात्य शिक्षण कसं निर्माण करता येईल, पाश्चात्य शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सुधारणा कशा करता येईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॅरलल सुरू होत्या। एकीकडे हिंदूंना संधी देणे, दुसरीकडे मुस्लिमांचं सुद्धा लांगुल चालन करणे हे ब्रिटिशांनी सुरू केलं। आणि याच्या माध्यमातून 1900 संपलं आणि 20वं शतक सुरू झालं तेव्हा आता ही पुढची फूट जी आहे ती आवश्यक होती, कारण काँग्रेसनी बऱ्यापैकी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या माध्यमातून देशामध्ये एक असा प्लॅटफॉर्म तयार केला होता की ज्याला भारतीय लोकांचं रिप्रेझेंटेशन असं म्हणता येईल। तर याची भीती जी आहे ती त्यांना वाटू लागल्यानंतर 1909चा पुन्हा सुधारणा कायदा येणार होता मुर्ले मिंटोचा, तर त्यांनी मग आगा खान आणि जे काही एलिट लोक होते मुस्लिमांचे त्यांना पुढं करून 1906 सालीच मुस्लिम लीगची स्थापना करवून घेतली। आणि 1909 साली पहिल्यांदा या देशामध्ये धर्माच्या नावावर राजकीय आरक्षण जे आहे त्या काही जागा ब्रिटिशांनी मुस्लिमांना दिल्या। आणि मग त्याची रिॲक्शन म्हणून 1916मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाली। हे होत असताना कुठेतरी टिळकांच्या लक्षात आलं की आपला राजकीय लढा जो आहे तो अशा पद्धतीनं कमजोर होईल, वीक होईल, म्हणून त्यांनी, आणि त्यावेळेस जिन्नासुद्धा त्याच्यामध्ये होते, आपल्याला आठवत असेल अडवाणींनी म्हटलं होतं की जिन्ना हे राष्ट्रवादी होते आणि त्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं राजकारणामधनं संन्यासच जवळपास घ्यावा लागला किंवा मार्गदर्शक मंडळामध्ये जावं लागलं, हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण तो भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे। त्यावेळेस लखनौ इथलं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे नेते होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेसकडनं होते जिन्ना आणि तिसरे होत्या ॲनी बेझंट। या तिघांनी मिळून लखनौ करार केला आणि तिथे मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे एकत्र येऊन यापुढे हा जो लढा आहे हा भारतीयांसाठी राहील, सगळ्यांसाठी राहील आणि आपण एकत्र मिळून लढू, अशा पद्धतीचा त्या कराराचं आपण अर्थ लावू शकतो। तो करार प्रत्यक्षामध्ये तुमचं किती रिप्रेझेंटेशन आहे, किती पर्सेंट तुम्ही आहात, तुम्हाला किती पर्सेंट जागा ज्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होत्या, प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्स होते, सरकार होते, जे ब्रिटिशांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता की बा सरकार रिप्रेझेंटेटिव्ह लोकांचेच आहेत, पण सगळ्या सत्ता ज्या आहे त्या इनडायरेक्टली कुठं ना कुठं गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर यांच्या हातात असायच्या। तशीच व्यवस्था जी आहे भाजप आजही लादते आहे की प्रत्यक्षात तुम्हाला दिसतं की सरकार दुसऱ्या कोणाचं तरी आहे, पण ज्या पद्धतीनं राज्यपाल आणि ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार वागतं तशीच व्यवस्था जी आहे ती ब्रिटिशांनी त्यावेळेस निर्माण केली होती। त्याच्याविरुद्ध ही जी एकता आहे ही पहिली हिंदू मुस्लिम एकतेचं जर काम कोणी या देशामध्ये केलं असेल तर ते लोकमान्य टिळकांनी केलं होतं। आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांना ते कधी आपला हिरो मानत नाही। भाजपच्या कुठल्याही किंवा RSSच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या संदर्भामध्ये किंवा यांचं गुणगान करणारे, यांनी असंतोषाचे जनक ज्यांना म्हटलं गेलं, भारतीय असंतोषाचे जनक, ज्यांनी लोकांना किंवा लोकांमध्ये जो ब्रिटिशांच्या विरोधातली भीती होती ती भीती काढण्याचं जे काम केलं, हे योगदान कधीच जे आहे ते भाजप किंवा RSS सांगत नाही। त्याचं कारण असं आहे की ह्यांनी ही एकता आणली होती। आणि मग ही फूट जी आहे
महात्मा गांधी आले. महात्मा गांधींनी आपण बघितलं असेल की जी चळवळ होती एक खिलाफत चळवळ, त्या खिलाफत चळवळीचे पहिले अध्यक्ष हे महात्मा गांधी होते. आणि एक मोठं आंदोलन जे आहे देशभराच्या पातळीवरचं, पहिली असहकार चळवळ, ती असहकार चळवळच निर्माण झाली होती मुळात, ज्याचे बीज जे आहे ते लखनौ करारामध्ये रोवल्या गेले होते. सर्व समाज, भारतीय समाज म्हणून एकत्र आला होता. ते एवढा मोठा लढा जो आहे तो ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिल्यांदा अहिंसेच्या मार्गातून जो आहे तो उभा केला गेलेला होता. मग आता ह्या मुस्लिम लीगमध्ये आणि हिंदू महासभेमध्ये एका राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी दोन नेते जे आहे, एक सावरकर आणि दुसरे जिन्ना, या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी एकाला होतं की हिंदू धर्माचं हिंदू राष्ट्र व्हावं, दुसऱ्याला होतं की मुस्लिम धर्माचं मुस्लिम राष्ट्र व्हावं. मग पहिली थेअरी जी आहे ती सावरकरांनी 1936 साली मांडली की तुमचं आमचं खानपान वेगळं आहे, तुमच्या आमच्या रोटीबिटी व्यवहार वेगळे आहे, त्यामुळे तुम्ही राष्ट्र वेगळं, तुमचं राष्ट्र वेगळं, आमचं राष्ट्र वेगळं आहे. मग ते पितृभू आणि पुण्यभू, म्हणजे ज्या धर्माचा जन्म इथे झाला आहे त्यांचीच ही भूमी आहे, त्यांच्यासाठीच ही पुण्यभूमी आहे, त्यांचीच ही पितृभूमी आहे. जे बाहेरचे आहेत त्यांना काही स्थान नाही. अशा पद्धतीची ती निर्मिती झाली. आणि मग इरेस पेटून की आता भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास 1935मध्ये जवळपास क्लिअर झालं होतं. कधी मिळणार हा एक विषय होता आणि लोक लढत होते की ब्रिटिश इथून जातील. महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये असहकार चळवळ झाली, त्याच्यानंतर म्हणजे नॉन कॉपरेशन पहिलं, त्याच्यानंतर सविनय अवज्ञा आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर चले जाओ हा फायनल स्ट्रोक होता. पण त्याच वेळेस 1940 साली वेगळ्या पाकिस्तानचा ठराव जो आहे तो ठराव मुस्लिम लीगच्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला. आणि असं असतानासुद्धा 1935च्या प्रमाणे जे काही प्रॉव्हिन्सेसमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांनी सत्ता स्थापन कुठे कुठे केली? यांनी बंगालमध्ये केली, यांनी सिंधमध्ये केली आणि पंजाबमध्ये केली. या तिन्ही ठिकाणी एकत्र आले. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर मुस्लिम या देशासाठी, या देशाच्या फाळणीसाठी पूर्णतः तेच जर कारणीभूत होते, त्यांनी वेगळ्या पाकिस्तानचा ठराव मांडणाऱ्या मुस्लिम लीगसोबत तत्कालीन हिंदू महासभेचे प्रमुख श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी युती केली, आघाडी केली काही म्हणा, आणि पश्चिम बंगालचे ते उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री होते. ते कसे झालेत? हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न उपस्थित होतो. आणि मग 1942च्या चळवळीत मुस्लिम लीग किंवा जिन्नांची मुस्लिम लीग किंवा सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांची हिंदू महासभा ही 1942च्या चळवळीच्या वेळेस कुठे होती? जिथे सामान्य माणूस फाशीवर जात होता ते कुठे होते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी, राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी या दोन नेत्यांनी या देशाची फाळणीसाठी इंग्रजांना आवश्यक असलेलं वातावरण जे आहे किंवा इंग्रजांनी निर्माण केलेल्या परिस्थितीमध्ये त्याचा फायदा या दोघा लोकांनी घेतला आणि त्याची परिणिती जी आहे ती शेवटी देशाच्या विभाजनात झाली. शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इंग्रजांनी काय केलं? 1909 साली इंग्रजांनी मुस्लिमांना वेगळं आरक्षण दिलं. 1919 साली अँग्लो इंडियन्स असतील, शीख असतील यांना देण्याचा प्रयत्न केला. आणि 1932मध्ये आपल्याला माहीत आहे रॅमसे मॅकडोनाल्डचा व्हाईट पेपर त्यांनी तो जाहीर केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी दलितांना वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी आरक्षण दिलं होतं. मग गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला की ही फूट देशाला घातक ठरेल. म्हणून मग गांधींनी जेवढ्या जागा ब्रिटिशांनी दिल्या होत्या त्याच्या 3 पट जागा ज्या आहे त्या रिझर्वेशनच्या लोकसभा किंवा आता विधानसभासाठी देण्याचं मान्य केलं. आणि मग ती फूट जी आहे ती होता होता टळली. म्हणजे इंग्रजांना इथं पहिल्यांदा सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन हरवलेलं होतं. ह्या अशा फूट ते पाडत गेले आणि त्याचा फायदा RSS किंवा हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग घेत गेल्या. आणि फायनली ब्रिटिशांना जे हवं होतं, एक बफर स्टेट हवं होतं, रशिया, चायना आणि भारत याच्यामध्ये आपली जागतिक महासत्ता हे बिरुद मिळवण्यासाठी, ते त्यांचं यशस्वी झालं. आणि तत्कालीन नेत्यांना नाईलाजास्तव ती फाळणी जी आहे ती मान्य करावं लागली. नाहीतर माझा शेवटला प्रश्न हा आहे की ज्या महात्मा गांधींनी आयुष्यभर हे राम म्हटलं, ज्या महात्मा गांधींनी सांगितलं की मी सनातनी हिंदू आहो, रामराज्य आणायच्या त्यांनी संकल्पना केल्या, हिंद स्वराजमध्ये रामराज्याची संकल्पना कशी याचा त्यांनी मांडणी केली, त्यांना तीन गोळ्या मारल्या नथुराम गोडसेंनी. आणि ज्या जिन्नामुळे या देशाचं विभाजन झालं
ज्या जिन्नाला वेगळा पाकिस्तान स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी हवा होता, त्याला साधा दगडसुद्धा का मारला नाही, हा माझा प्रश्न याच्यातून निर्माण होतो.